जे मोस्ट इम्पॉर्टंट आहे ते मटेरियल त्यात दिलेलं आहे. तुम्ही तात्या ठोकळा बी केला तर चालते, पण माझं वैयक्तिक मत आहे की जास्तीत जास्त अगर तुम्ही हे पाठ केलं म्हणजे हे समजून घेतलं तर तात्याचा ठोकळा करायला काहीच गरज नाही, काहीच गरज नाही. ठीक आहे, याच्यावरून तुमचं होऊन जाणार. जे प्रश्न समजा तुम्हाला नाही समजा तर मग यूज करायचं काहीतरी, आलं का लक्षात. पण हे टार्गेट ठेवा. के सागरचं एक पुस्तक आहे, बहुत बढिया पुस्तक आहे, विनायक घाड नाव आहे त्या लेखकाचं. ते पुस्तक घ्यायचं, एवढं पुस्तक आहे ते पुस्तक पुरं क्लिअर करायचं. मी तुम्हाला चॅलेंज सांगतो की तुमचा जीकेचा प्रश्न चुकला बी तर कन्फ्युजनमध्येच चुकला. राहिलं लेटेस्टमध्ये तुम्ही एखादं ऑनलाईन बी घेऊ शकता. आज रोजी लय आहे ऑनलाईनचं मटेरियल, किंवा मग पेपर बी आहे, वैयक्तिकरित्या करू शकता. झालं जीकेचं. दुसऱ्या गणित, सायन्स कराड नावाचा एक लेखक आहे, अंकगणित नावाचं पुस्तक आहे, ते तुम्ही यूज करून पहा. त्याच्यात सोप्यात पद्धत दिलेली आहे, पद्धत एक बार यूज करून पहा. आलं का लक्षात. त्याचंच बुद्धिमत्ताचे पुस्तक आहे किंवा मग फास्ट ट्रॅकचं घ्या, ते बी ठीक आहे. सतीश वशेचं महत्त्वाचं ते बी ठीक आहे, परंतु त्याच्यापेक्षा बेटर मला त्याचा आवडला अंकगणित. एक नंबर मुवमेंट दिलं आहे. बरेचसे अकॅडमीवाले जे लोक आहात सोप्या पद्धतीने लेखन कसं समजून सांगता येईल तशी त्याच्यात नोंद केलेली आहे. आलं लक्षात. आता काय राहिलं आपलं मराठी व्याकरण, बरोबर. तर मराठी व्याकरणासाठी कोणतं पुस्तक चांगलं आहे. आता हे मोरा वाळंबे आहे, पण जेव्हा नवीन पोरगा मोरा वाळंबे वाचते ना ते डोक्याच्या वर जाते. काही शब्द असे असतात की त्याला समजतच नाही. मोरा वाळंबे वाचायची गरज नाही. मोरा वाळंबे कधी वाचायची, जेव्हा आपलं 2 महिने भरती राहिली, 1 महिना भरती राहिली, जे आपले प्रश्न झाले नाही तेव्हा वाचायचं. आता बाळासाहेब शिंदे बेस्ट आहे. स्टार्टअप त्याची सुरुवात आहे, त्याला मराठी व्याकरण समजत नाही, त्यासाठी बाळासाहेब शिंदे बेस्ट ऑप्शन आहे. हे पुस्तक तुम्ही क्लिअर करा. हे 4 पुस्तक जर तुम्ही क्लिअर केले तर 90+ तुम्ही मार्क कोणत्याही पेपरमध्ये घेऊ शकता. चारही पुस्तक घ्या आणि कोणताही पेपर घ्या, मला त्यातला एक बी प्रश्न दाखवा की याच्या बाहेरचा एक्का दुक्का असला तर ठीक आहे, ते बी समजा मराठी व्याकरण थोडंसं लक्षात येऊ राहिलं. आता याचा अभ्यास करायचा कसा. आता पहा, आपली बॉडी काय आहे, एक मशीन आहे. ठीक आहे, मशीन दिवसभर जशी चालते, ॲक्टिव्हिटीज करते, पण तेव्हा थकल्यानंतर काय होते, तिला आरामाची गरज असते, बरोबर. जेव्हा आपण आराम करतो, आणि आपण आराम करण्यासाठी काय करतो, रात्री झोपतो, बरोबर. पुऱ्या रात्रीभरात काय होते, बॉडी रिकवर होते, माइंड रिकवर होते, पुरी बॉडी रिकवर होते, हातपाय रिकवर होतात, आणि माइंड काय असते, फ्रेश असते. आलं लक्षात. तर फ्रेश माइंडनं तुम्ही जेव्हा उठले असतील 5-6च्या दरम्यान, तर मॉर्निंगचा टाईम तुमचा 9-10-11च्या दरम्यान, म्हणजे 6 ते 10-11पर्यंत तुमचे 2च सब्जेक्ट घ्यायचे. कोणकोणते. मराठी आणि जी के. तुम्हाला जो बेस्ट वाटेल पहिले तो घ्यायचा की बा हे. आणि ते फ्रेश मूडमध्ये इतके चांगले होऊन जातील तुमचे की तुम्ही म्हणतात बी नाही की मग अभ्यास इतका चांगला झाला. सहज तुम्हाला समजणार, सहज तुमच्या लक्षात राहणार. इथून झाल्यानंतर समोरचा टप्पा 12 ते 1-2च्या दरम्यान गणित घ्यायचं, किंवा मग जेवण करून घ्यायचं. स्वतःला एक ब्रेक द्यायचा, 1 तासाचा 1.5 तासाचा तुम्ही 2 मिनिटात ब्रेक. तिथून गणित हाती घ्यायचं. गणित तुम्हाला रोजचे 2-3 चॅप्टर क्लिअर घ्यायचा प्रयत्न करायचा, आणि त्याच्यावर सराव करायचा. ठीक आहे. नंतर घ्यायचं बुद्धिमत्ताचंही तसेच सहज आहे. अगर गणित तुमचं चांगलं झालं असेल तर बुद्धिमत्ता सहज येते. काही नाही, तेच असतात अंक, तेच असते वर्णमाला. समजून राहिलं. आता हे सर्व गोष्टी आपण केल्यानंतर आपण कितपर्यंत पोचलो, रोजचा 1 पेपर सोडायचा प्रयत्न करायचा. साधारणतः रोज 1 किंवा 2, आणि हप्त्यातून तुमचा 1 पुरा ओपन पेपर झालाच पाहिजे, पुऱ्या सरावाचा. म्हणजे आपण जो सराव घेतला, जर ग्राउंडचं झालं, त्यानंतर पेपरचं झालं, असा तुम्ही पुऱ्या हप्त्याचा कर्सळा म्हणून 1 पेपर घेतला स्वतःचा वैयक्तिकरित्या, तर तुमच्यात खूप चांगल्या चेंजेस होतील. आणि जे चुकते त्याचे नोट्स बनवा, ते प्रश्न तुम्ही स्वतःमध्ये रिकवर करा. तर 101% चांगले तुम्ही 150 पैकी 140पर्यंत सहज जाऊ शकता. स्मार्ट वर्कआउट करा, स्मार्ट मुवमेंट करा, ढोर मेहनत करसा, काही कामाची नाही आहे, टायमावर वेळ भेटत नाही.
तुम्हाला स्मार्ट कसं बनता येईल, स्मार्ट स्टडी कशी करता येईल, स्मार्ट तुम्हाला डेव्हलपमेंट कसं करता येईल त्याच्यावर फोकस करा. तुम्ही पेपरमध्ये जे बी प्रश्न सोडवता तर तुम्हाला त्याची पद्धत विचारली जात नाही की बाहेर कसं सोडवलं. तुम्हाला फक्त एकच विचारलं जातील, चूक की बरोबर, त्याच्यावर तुमचे मार्क ठरतात. लक्षात येऊ राहिलं, समजून राहिलं.